नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला सांबर करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इथे ह्या बघा, ही मुगाची डाळ एक ते दीड चमचा घेतली, ही मसूरची डाळ 1 ते दीड चमचा आणि ही 2 चमचे तुरीची डाळ घेतली. तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जितकं लागतं तेवढे डाळी घेऊ शकता तुम्ही. आणि ह्या स्वच्छ आपण इथे एका बाजूला आता धुवून घेणार आहोत. त्याच्यासाठी अजून काय लागणार आहे तर आपण कुकर घेतलेला आहे. हा बघा, कुकर घेतला. कुकरमध्ये थोडं 1 ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवणार आहोत आपण आधी. आणि त्याच्यानंतर ही डाळ स्वच्छ धुणार आहोत. त्याच्यानंतर इथे 2 टमाटे घेतले, इथे लसूण घेतला आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या. तर शेवग्याच्या शेंगांचं आपण वरती आता हे सगळं साल असं बाहेर काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण इथे मी रात्री 3 वाट्या तांदूळ घेतले होते आणि एक वाटी उडदाची डाळ असं घेतलेलं होतं. सकाळी भिजत टाकलं होतं, रात्री मिक्सरमधून दळून बारीक वाटण तयार करून ठेवलेलं होतं. आणि छान असं हे हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवलं. आणि छान असं बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं ते फुलून गेलेलं आहे. आमच्या इथे नाशिकला आता सध्या थंडी असते, तर थंडीमध्ये सुद्धा खूप छान असं फुलून गेलं आहे. आणि आता आपल्याला त्याच्या इडल्या लावायच्या आहेत. त्याच्यात थोडंसं मीठ टाकेल आणि इडली लावेल. तर आता आपण हे जे आहे तर सांबर बनवायचं आहे. ते सांबर कसं बनवायचं त्याचं मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. आता आपण सांबर बनवायला सुरुवात करणार, म्हणजे शिजायला टाकून देणार आहोत. तर त्याच्यातच आपण ह्या शेवग्याच्या शेंगांची ही जी साल आहे ही बाजूला काढून घेणार आहोत. ही टमाटे चिरून घेणार आहोत आणि तर अशा पद्धतीने आपण हे सगळं शिजायला टाकून देणार आहोत. आणि मग मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवणार आहे. आपला लसूण, टमाटा आणि शेवगा छान अशा, टमाटा कापून झाला, लसूण घेतलेला आहे. आणि आता आपण वरण जे आहे ते बघणार आहोत. या ठिकाणी आपण पाणी ठेवलेलं आहे. तिथे ती डाळ स्वच्छ धुतली आहे, ती आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला आता आपलं वरणाचं पाणी कुकरमधून बाहेर येऊ नये त्याच्यासाठी मी टिप्स सांगणार आहे एक महत्त्वाची. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता, कारण आपण जेव्हा डाळ शिजवतो तेव्हा ते वरती येतं, ते वरती येऊ नये म्हणून काय सांगणं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा. तर ह्या ठिकाणी आपण आता लसूण टाकून दिलेला आहे, टमाटा टाकून देणार आहोत. त्याच्यानंतर ह्या शेवगा ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्या ठिकाणी आपण ह्याच्यात टाकून दिल्या. आणि आपल्याला जितकं पाणी लागतं, आता आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर इथे म्हणजे कुकरचं अर्धच पाणी घेतलेलं आहे आपण शिजण्यासाठी. खूप पाणी टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपलं कुकरची जी डाळ पाणी वर येणार नाही. आणि अजून तुम्हाला मी सांगते, आता हे कुकरचं जे झाकण आहे त्याच्यावर आपल्याला ह्या ठिकाणी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण इथे आपण असं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. याच्यावर आपण इथे थोडंसं तेल टाकल्यामुळे आणि असं तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि आपल्या याचे हे बघा, या ठिकाणी इथे मीठ टाकलं आहे आपण. नंतर मीठ टाकायची गरज येणार नाही. तर आता आपल्याला इथे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं पाणी वर येणार नाही. आणि आता आपण 3 शिट्ट्या तयार करून घेणार आहोत. तर कुकरमध्ये जी डाळ टाकलेली आहे आपण, तर गॅसचा फ्लेम असा 5-1 मिनटं जोपर्यंत वाफ ही होत नाही तोपर्यंत आपण थोडासा गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे. एक शिट्टी झाल्यानंतर परत मग थोडासा हवा भरल्यापर्यंत आपण इथे गॅसचा जो फ्लेम आहे तो पूर्ण फुल करून घेतलेला आहे. आणि कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर आपण गॅसचा फ्लेम जो आहे तो कमी करून घेणार आहोत. हे बघा, आपलं कुकर तुम्हाला म्हटलेच की आपण तेल लावलं तर वरती पाणी आलेलं नाही आहे कुकरचं. आता आपण इथे आपलं सांबारसाठी ज्या डाळी होत्या ते छान तयार झालेले आहे. ते बघा, छान झालं आहे. याच्यामध्ये आपण आधीच लसूण टाकला आणि लसूणसुद्धा
शेंगा सुद्धा बघा. अशा पद्धतीने आपलं हे सांबरचे तयार झाले आहेत. त्याच्यानंतर आपण आता इथे हा तडका पॅन घेणार आहोत, त्याच्यात तेल टाकणार आहोत आणि तुम्हाला दाखवते. आपण हा छोटा तडका पॅन घेतलेला आहे. हे बघा, एका बाजूला माझी इडली पण तयार होत आहे आणि इथे आपण तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यात आपण इथे आमसूल टाकलं, धने हे मोहरी टाकली, नंतर आता आपल्याला जिरं टाकलं. जिरं मोहरी छान तडतडली. माझ्याकडनं आमसूल म्हटलं गेलं तर इथे जिरे मोहरी आपण छान अशी तडतडली. त्याच्यानंतर इथे आपण मिरच्या घेतल्या आहेत. हे बघा, हे छान झालेलं आहे. त्याच्यात आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. थोडासा लाल मसाला टाकला, हळद टाकली आणि छान अशी ही खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आणि अजून आपल्याला सांबर मसाला राहिलेला आहे. थोडा गरम मसाला टाकला आहे आपण. हे बघा, ह्या ठिकाणी आता आपण इथे सांबर मसाला टाकत आहोत, 2 मोठे चमचे. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण इथे गॅसवर हा कुकर ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही फोडणी टाकून घेणार आहोत. आपल्याला वाटलं तर थोडा अजून आपण रस्सा करू शकतो. सांबर थोडं पातळ करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी थोडं घट्टच ठेवलेलं आहे. थोडं घट्ट ठेवलेलं आहे. थोडं उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. त्याच्या आधी मी थोडं आंबट गोड करणार आहे. त्याच्या आधी इथे आमसूल टाकले, भिजून ठेवलेलं होतं, तर आपण इथे थोडं आमसूल टाकणार आहोत. आणि इथे थोडीशी अर्धा चमचा थोडीशी साखर, म्हणजे आंबट गोड होणार आहे आपलं. एक उकळी आली तर आपण गॅस बंद करणार. छान असं आपलं सांबर तयार झालेलं आहे. हे बघा, छान असं आपलं इडली सांबर तयार झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. छान असं इडली आणि सांबार.